सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। निमोणे येथे बिबट्याची मादी जेरबंद। शिरूर तालुक्यातील निमोणे येथे शेतकरी वसंत ढोरसकर यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे। शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे। निमोणे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर ढोरसकर वस्ती या ठिकाणी बिबट्या तळ ठोकून होता। त्याने अनेक पाळीव प्राणी यांच्यावर हल्ला करून ठार केले होते। त्यामुळे सर्व शेतकरी भयभीत झाले होते। याची माहिती 2 दिवसापूर्वी माजी सरपंच संजय आबा काळे तसेच सिटी इंडिया न्यूजचे पत्रकार मच्छिंद्र काळे यांनी वनरक्षक संतोष भुतेकर यांना माहिती दिल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावला होता। लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे 3 ते 4 वर्षे वय असणारा नर मादी जातीचा बिबट्या दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अलगद पिंजऱ्यामध्ये अडकला। याची माहिती पत्रकार मच्छिंद्र काळे यांनी वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंजऱ्यासह बिबट्या ताब्यात घेतला। त्या ठिकाणी अजून 2 बिबटे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या ठिकाणी दुसरा पिंजरा लवकरच लावण्यात येईल असे वनरक्षक संतोष भुतेकर यांनी सांगितले। तसेच सर्व नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन भुतेकर यांनी केले। पकडलेल्या बिबट्या माणिकडोह निवारण केंद्र या ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले आहे। यावेळी माजी सरपंच संजय आबा काळे यांनी निमोणे परिसरात 7 ते 8 बिबटे असल्याची माहिती वनरक्षक संतोष भुतेकर यांना दिली। त्या ठिकाणी देखील पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी संजय आबा काळे यांनी केली। तसेच त्यांनी निमोणे ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाचे आभार मानले। बिबट्याला पकडण्यासाठी शिरूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भानुदास शिंदे वनपाल शिरूर, संतोष भुतेकर वनरक्षक शिरूर, दिनेश गोरड वन कर्मचारी शिरूर यांच्या पथकाने ही कामगिरी केली। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे, शिरूर। या ठिकाणी एक बिबट्या पकडण्यात आलेला आहे। मादी बिबट्या या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। आमच्या गावामध्ये जवळपास 7 ते 8 बिबटे संपूर्ण गाव परिसरामध्ये आहेत। अजून याच परिसरामध्ये 2 बिबटे आहेत। प्रशासनाने या ठिकाणी एक मादी बिबट्या पकडलेला आहे। मी प्रथमतः प्रशासनाच्या निमोणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। परंतु आमच्या संपूर्ण परिसरामध्ये 7 ते 8 बिबटे असल्यामुळे जास्तीत जास्त पिंजरे आमच्या परिसरामध्ये बसून बिबटे पकडण्यात यावे। कारण सद्यस्थितीला कांदा लागवडीची कामं चालू आहेत। रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाज असतो रात्रीचं पाणी त्या ठिकाणी बारी देण्यासाठी जावं लागतं। परंतु बिबट्याच्या भीतीनं लोक त्या ठिकाणी रात्री पाणी धरण्यासाठी जात नाही। शेतामध्ये कामगार सुद्धा कामासाठी या बिबट्याच्या भीतीमुळे येत नाही। त्यामुळे माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त पिंजरे लावून सगळे बिबटे पकडण्याचा प्रयत्न करावा। पुन्हा एकदा ही मादी बिबट्या पकडल्यामुळे मी वन विभागाचं मनापासून आभार मानतो।